वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान अशी पुदिन्याची चटणी करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे, तसेच पुदिना देखील स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। तर कोथिंबीर जेवढी घेतली त्याच्या अर्धा आपल्याला पुदिना घ्यायचा आहे, त्यामुळे छान चटणीची चव बॅलन्स राहते। आणि पुदिना स्वच्छ धुवून निवडून घेतलेला असल्यामुळे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्याला भरपूर सारी माती असते, त्यामुळे स्वच्छ धुवायचा आहे तो आपल्याला। आणि त्यानंतर इथे मी 5-6 मिरच्या तोडून टाकणार आहे। अख्ख्या टाकल्यावर कधी कधी तसेच त्याचे तुकडे मिक्सर मध्ये राहतात, त्यामुळे मी इथे तोडून या मिरच्या टाकून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 1 इंच आलं देखील छान त्याचं साल काढून तुकडे करून घेतलेला आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या देखील इथे करून घेतलेल्या आहेत, तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर इथे आपण साखर टाकून घेणार आहोत चवीपुरती। साखरेमुळे पुदिन्याची जो हिरवागार रंग आहे तो शेवटपर्यंत तसाच राहतो। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि इथे मी अर्ध लिंबू कट करून घेतला आहे, त्याचा रस देखील मी या पुदिन्याच्या चटणीत घालणार आहे। यामुळे देखील पुदिन्याची चव बॅलन्स होते आणि त्याचा हिरवेगारपणा शेवटपर्यंत तसाच राहतो, त्यामुळे मी इथे अर्ध लिंबू पिळून घेणार आहे। आणि त्यानंतर इथे मी शेवभुजियाची शेव इथे टाकून घेणार आहे चटणीला दाटसरपणा येण्यासाठी। जर आपण दाटसरपणा येण्यासाठी काही घातलं नाही तर एकीकडे पाणी आणि एकीकडे चोथा असं ही चटणी दिसते, त्यामुळे थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी इथे आलू भुजिया शेव टाकणार आहे। तुम्ही इथे थोडे शेंगदाणे टाकू शकतात किंवा ओलं नारळ टाकू शकतात किंवा इथे थोडंसं डाळवं टाकू शकतात किंवा ओली भिजलेली हरभऱ्याची डाळ टाकू शकतात। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात, पण आलू भुजिया शेव टाकून तुम्ही ही चटणी करून बघा, खूप छान चव येते ह्या चटणीला। तर एकदा माझ्या पद्धतीने ही चटणी तुम्ही इथे करून बघा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर इथे बघा छान अशी दाटसर चटणी मी करून घेतलेली आहे आणि अशीच मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे, कारण की मला आत्ताच ह्या चटणीची म्हणजे वापर करायचा नाहीये। जर तुम्हाला लगेच वापर करायचा असेल तर तुम्ही पाणी टाकून पातळ चटणी करून घेऊ शकतात। मला जेव्हा ही वापरायची आहे तेव्हा मी थोडीशी घेऊन यामध्ये पाणी टाकून पातळ करून घेऊ शकते। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी करून बघा। थँक्यू।